नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि शाश्वतपूर्ण शेती होत नसताना सेंद्रिय शेतीतून द्राक्ष शेती असेल, कांदा शेती असेल, बटाटा शेती असेल किंवा आपल्याला दैनंदिन जीवनाच्या आहारामध्ये लागणारा गहू असेल, तो सेंद्रिय शेती करताना लोकांना येणाऱ्या अडचणी आहेत. परंतु गेल्या 2 वर्षापासून आपल्या पिंपळवंडी येथील कृषीनिष्ठ शेतकरी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार विजेते बाळासाहेब काकडे यांच्याशी मी गाठ घेतली आणि त्यांना मी जमीन वाचवा अभियान किंवा सेंद्रिय पद्धतीनं आपण कशी शेती करू शकतो याच्यावर आमची खूप चर्चा झाली आणि एक सेंद्रिय शेती करणारा शेतकरी मला मिळाला आणि त्यातूनच या गेल्या 2 वर्षामध्ये बाळासाहेबांबरोबर काम करताना आम्ही निश्चितच द्राक्षापासून सुरुवात केली होती. बाळासाहेब आपण बरोबर आहे. म्हणजे द्राक्षामध्ये आम्ही माती परीक्षण केलं अगोदर, त्याच्यानुसार बेसल डोस असन किंवा छाटणीनंतरचं जे नियोजन आहे ते परिपूर्ण माती परीक्षणानुसार विषमुक्त शेतीकडे जाताना या धर्तीवर आम्ही केलेलं आहे. मग त्यानंतर बागाला जो बेसल डोस भरला असेल किंवा जो खताची मात्रा घेतली ती परिपूर्णपणे आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर माती परीक्षणानुसार बाजारामध्ये उपलब्ध असणारी प्रॉम आहे, पोटॅश आहे किंवा भूमी पॉवर आहे, ह्या सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. रूट पॉवर आहे, मायक्रोरायझा आहे, ह्या गोष्टींचा वापर करून आज गेल्या 2 वर्षापासून बाळासाहेब ही सेंद्रिय शेतीकडे एक विषमुक्त द्राक्ष शेती कशी करायची याचं जातीवंत उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे. यावर्षी नाशिक असेल, पुणे असेल किंवा पूर्ण देशभर द्राक्षाची परिस्थिती आपण जाणून आहात. परंतु या बागेचं जर चित्र आपण जर बघितलं तर बाळासाहेबांनी निश्चितच किमया करून दाखवलेली आहेत. गडाची साईज बघू शकतात, त्याचं डायमीटर पण बघू शकतात. 20-22च्या पुढे डायमीटर आहे, काहींचा 30 पर्यंत गेलेला आहे. ब्रिक्स पण आपण चेक केलेले आहेत, ब्रिक्स ही 20-22च्या पुढेच मिळते. म्हणजे निश्चितच बाळासाहेबांना एक विषमुक्त शेतीकडे जाताना कसा अनुभव आला आपण त्यांच्याकडूनच थोडक्यात जाणून घेऊयात. बघा बाळासाहेब, आपण माती परीक्षण केलं, पेटीओल केलं, निश्चितच आपण आमच्या म्हणण्याला तुम्ही एक सार्थक ठरवलंय, त्यामुळं आपल्याला चांगला रिझल्ट आज दिसतोय. आणि तुमचाही शेतीमधला अनुभव त्याला खूप मेहनत जोड आलेली आहेत. कुणी एकट्या दुकट्याच्या हे काम शक्य नाहीयेत. आपल्या परिसरातील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि निश्चितच अशा प्रकारे माल आपण तयार करू शकतो. बाळासाहेब, तुम्ही निश्चितच एक चांगले शेतकरी आहात, कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी आहात. निश्चितच आपण या कृषी विज्ञान केंद्राच्या आखेला जी साथ दिली त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आपला आभार मानतो. आपण थोडं कशा प्रकारे केलंय, तुम्ही स्लरींचाही वापर केलाय, काही सेंद्रिय निविष्ट आपण घरच्या घरी केल्या आहेत, काही बाजारातून विकत घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही थोडं बोला आता. सर, काय आता तुमचं आम्ही पहिलं आभार मानतो, स्वागत करतो का सर, तुम्ही केविकीच्या माध्यमातून आपली भेट झाली आणि मला तुम्ही सांगितलं बुवा हे शक्यतो द्राक्षामध्ये कोण रिस्क घेत नाही हे जैविक वापरण्यासाठी. तर परंतु मी तुम्हाला म्हटले आणि मला तुम्ही दिलासा दिला आणि योग्य प्रकारचं गायडन्स आपण गेली 2 वर्ष हे करतोय सातत्याने. गेल्या वर्षी पण होतं ना, आता पण खाली आपण 10%च रासायनिकचा वापर करतोय, नाही तर पूर्णच्या पूर्ण 90% जैविकचं काम करतोय. रेसिड्यू फ्री 100% हा माल आपण तयार केलेला आहे. गेल्या वर्षी पण सुपर माल झाला, त्याचे पण व्हिडिओ आपण काढलेले आहेत, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. यावर्षी पण हा तुमचं मला वाटतं प्रत्येक महिन्याला एक व्हिजिट असती, त्या व्हिजिटनुसार आता हे अंतिम टप्प्यात द्राक्ष काढणीस आलेली आहेत. बघा आता तुम्ही शेतकरी बांधवांनो, किती एक सुंदर अशी म्हणजे रुचकर आणि किती याचा तजेलदार घड आपणास बघू शकतो. 1 ते 1.25 किलो बघून घ्या शेतकरी बांधवांनो. या बेरीची साईज पण बघू शकतात, बेरीची लांबी पण बघू शकतात, 2 इंचापर्यंत बेरीची लांबी. बिंदास शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेतीकडे जाण्यास काहीच हरकत नाहीये. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि बाळासाहेब काकडे आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच मदत करतील. बाळासाहेबांनी हे सहकार्य दिलं त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय भारत.